प्रशासकीय बदल्यांविरोधात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या परिचारिकांनी आंदोलन केले। बदली धोरणामुळे आमची कुटुंबे उद्ध्वस्त होऊ शकतात। महिला असल्यामुळे अनेक अडचणींना त्यांना सामोरे जावे लागते। महिला म्हणून या बदली धोरणातून आम्हाला वगळण्यात यावे अशी मागणी परिचारिका संघटनेच्या वतीने करण्यात आली। ओके, प्रशासनाने आमच्यावर लादलेली बदली आहे ती व्यक्त करायला पाहिजे सर, कारण या संवर्गामध्ये महिला जास्त असतात। कुटुंबाची सगळी जबाबदारी महिलावर असते आणि सर आता जर बदली केली तर जून महिन्यात जायचं तर एक मिनिट देतो। महाराष्ट्र शासनाने जो बदलीचा धोरण अवलंबलेलं आहे, आमची एकच मागणी आहे की बदली धोरणामधून परिचारिका म्हणजे सगळ्याच केडर मधल्या आरोग्य सेवेतल्या आणि वैद्यकीय शिक्षण विभागातल्या सगळ्यांना या धोरणामधून वगळण्यात यावं। कारण परिचारिका ही कुठल्याही आर्थिक व्यवहाराच्या टेबलवरती काम करत नाही। गोरगरीब रुग्णांमध्ये आम्ही काम करत असतो। परिचारिका नुसती सेवाच करत नाही तर कधी कधी एखाद्या गरीब रुग्णाला स्वतःला जेवण नसेल, शासनाकडे जर कधी त्याच्याकडे डबा आला नसेल, मिळालं नसेल जेवण, तर आम्ही आमचा डबा त्याला देतो। आमच्या डोळ्यात रुग्णांसाठी नेहमी आसू असतात आणि ते आसू शासनाने अजून वाढवलेले। बदली धोरणामुळे आमचे कुटुंब उद्ध्वस्त होणार आहेत, आमची घरदार उद्ध्वस्त होणार आहे। महिला म्हणून शासनाने एक विशेष बाब म्हणून आम्हाला या बदली धोरणातून वगळावे। आणि आता तर आपल्या प्रिय पंतप्रधानांनी म्हटलं आहे की तुम्ही प्रवास कमी करा। आज जर आमच्या हजारो लोकांच्या 5,000 लोकांच्या जर बदल्या झाल्या तर तुम्ही सांगा यातून आमचा किती मोठी आर्थिक उलाढाल होणार आहे। कारण आम्ही आमचं सामान शिफ्ट करताना आम्हाला गाड्या मिळणार नाही आणि शासनाचं कुठेही आमची राहण्याची सोय नाही, क्वार्टर नाहीत, काय नाहीयेत। मुंबई सारख्या ठिकाणी जर माझी बदली झाली तर मी कुठं राहावं आणि माझ्या मुलाबाळांना घेऊन मी कुठं शिक्षणाला त्या ठिकाणी घेऊन जावं, वृद्ध आई वडील मी कुठं सोडावेत। कारण महिला शासनाने महिलाच्या भूमिकेत यावं आणि परिचारिकांना आम्ही कुठेही भ्रष्टाचाराच्या कुठल्याही टेबलवर नाहीये। तुम्ही आता बघितलं असेल सगळ्या खात्यात तुम्ही आता पत्रकार आहेत, माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे, पण एक तरी परिचारिका कधी अँटी करप्शन मध्ये गेलेली तुम्ही आतापर्यंत दाखवलेली नाहीये। म्हणून शासनाला विनंती आहे की आम्हाला मनापासून रुग्णसेवा करू द्या। आम्ही जिथं आहोत तिथं आम्ही सुखी आहोत। आम्ही दुसरं तुम्हाला काहीच मागत नाही, फक्त आम्हाला बदली धोरणातून मात्र शासनाने वगळावे। जर आम्हाला शासनाने बदली धोरणातून वगळले नाही तर यानंतर आम्ही काम बंद आंदोलनाचा इशारा शासनाला देत आहोत आणि हे काम बंद आंदोलन आम्ही करत नाही तर शासन आमच्यावर ते लादत आहे। रुग्णसेवा विस्कळीत झाली तर याला पूर्ण शासन जबाबदार।